ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, आता आपला काय विषय चालू आहे, संत चरित्र. आणि संत चरित्रातून आपण काय घ्यायचं आहे, त्यांनी भक्ती कशी केली. त्यांनी भक्ती कशी केली, निष्काम, देवा काही मागितलं नाही. आणि संतांनी काय केलं, 6 विकार आवरले: काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. बघा, जयदेव ऋषीला, जयदेव संत होता आणि त्याला चोराने त्याचे हातपाय तोडले. आणि ज्या वेळेला ते चोर भूमीत गडप झाले तेव्हा त्यांनी काय केलं, शत्रूबद्दल दया उत्पन्न केली. का देवा असं नव्हतं करायला लागत. म्हणजे शत्रूबद्दल सुद्धा दया उत्पन्न होणारी अशी भावना संतांजवळ असते. आणि आज आपल्याकडे काय झालेलं आहे, तिरस्कार भावना झालेली. आजचा माणूस आहे ना, कुटुंबामध्ये, गावात, जिकडं तिकडं एकमेकाचा तिरस्कार करतात, एकमेकाच्या चुका पाहतात. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काय सांगितलेलं आहे, जगा आणि जगू द्या. आता आज ह्या चॅनल लोक व्हिडिओ देतात, पण माझा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये काय आहे, 3 भाग आहे. अध्यात्म, त्यांनी काय केलं, विज्ञान, आणि जगामध्ये आज काय घडू राहिले, आजची परिस्थिती, असे 3 विषय. माझा व्हिडिओ बघताना तुम्ही चांगला विचार करा, यातून घेण्यासारखं आहे. ज्याला घेतला त्याचा विकास होईल, नाही घेतला त्याचा होणार नाही. आणि मग आता चरित्र कोणाचं, नामदेव. नामदेव कीर्तन करीते ते नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा पितांबर गळला. बघा, नामदेव दामाजी पंत नावाचा एक हे होता आणि भक्त होता. आणि तो वयोवृद्ध झाला, दोघं नवरा बायको. आणि मग त्यांना मुलबाळ नव्हतं. आणि तो बायकोला म्हणतो, अगं आपल्याला मुलगा नाही आहे, आणि मुलगा कशाला पाहिजे, वंशाला देवा. ही आपली परिस्थिती होती. का होती, का त्यावेळेला लोकसंख्या कमी होती. जो तो साधू व्हायचा, ब्रह्मचर्याचं पालन करायचा. आणि लोकसंख्या कमी असल्यामुळं लोकांना काची गरज होती, माणसाची गरज होती. म्हणून आपल्या जुन्या लोकांनी काय केले, या मंदिरांवरती असे उघडे नागडे चित्र काढून ठेवलेले. समाज भोगवादी, त्यागवादी होता, आणि समाज भोगवादी बनवायचा. आणि आज काय झालेले, आज पाश्चात्य देशामध्ये भोगवादी विचार आहे, आणि तेच विचार आपल्या भारतात आलेले. भाव हा निघून गेला. म्हणून संतापाशी काय होता, भाव होता. आणि मग तिनं सांगितलं आपला मुलगा पाहिजे. तो म्हणे, आधी आपण वयस्कर झालो आहे, आणि आता कुठं आपल्याला मुलगा होणार आहे का. आणि मग देव तुम्हाला देईल ना, देवानं काय केलं नाही, देव करू नये ते करतो. आणि मग त्यांनी देवाची विनंती केली. आणि मग देवाने काय केलं, देवापाशी सांगितलं का आम्हाला मुलगा पाहिजे. आणि मग देवाने त्यांना दृष्टांत दिला, तुम्ही चंद्रभागेत जा, तिथं एक शिपला वाहत येईल, आणि त्या शिपल्यामध्ये एक बालक आहे, आणि ते घेऊन या. आणि मग नामदेवाचा जन्म एक शिपल्यात झालेला आहे. शिपलं वाहत आलं, ते शिपलं उचकून बघितलं, त्या शिपल्यामध्ये बाळ होतं. आणि त्यांनी घरी आणल्यानंतर ज्या वेळेला माणसाच्या मनाबद्दल प्रेम असलं ना, तर त्याला पाना येतो. आणि प्रेम नसलं का, त्याच्या डोक्यात तिरस्कार भावना तयार होती, आता त्याच्या नडीचा गोठ घेऊ का, काय करू, असं होतं. आणि मग तिला प्रेम पाना आला. प्रेम त्यांना ते पोर पाजलं, आणि नामदेव मोठा केला. बघा, ज्या वेळेला नामदेवाचे वडील गावाला गेले होते, आईनं सांगितलं का तू देवाला नैवेद्य नेऊन दे. आता तो नैवेद्य नेला. आता त्याला काय माहिती आहे नैवेद्य दाखवायचं आहे का देव खातोय. तो म्हणे, देवा माझ्या आईनं नैवेद्य दिलाय, आणि हा नैवेद्य तू खा. बघा, पाषाणाची मूर्ती नैवेद्य खाईल का, पण भाव, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं. त्यांनी सांगितलं, देवा तू निवद जर नाही खाला तर मी आता डोकं आपटून जीव देईल. बघा,
देवाना तो नैवेद्य खाला. घरी आल्यानंतर आईनं काय सांगितलं, आईला सांगितलं, आई निवेद्य, त्यानं सांगितलं नैवेद्य देवाना खाला. असं कसं होईल का म्हण, दगडाची मूर्ती कुठे निवेद खाते का, चल मी दाखवतो. आणि मग त्याचे वडील आणि आई जेव्हा मंदिरात गेले त्यावेळेला त्याने सांगितलं, देवा तू एका तुझ्या पंक्तीपद आहे, माझ्याबरोबर निवेद खातो आणि वडिलांबरोबर का खात नाही. बघा, देवाला त्याचं ऐकावं लागलं. मग नामदेवाच्या घरी दासी जनी सापडलेली होती. आणि दासी म्हणजे घरक्राम. तर नामदेवा घरी दासी जनी दळण कांडल करी. तर जनाबाई नामदेवाच्या घरी काम करत होती. आणि मग नामदेवाचं लग्न झालं. नामदेवाला मुलगा झाला. नामदेवा मुलगा झाला, इथोबा यावे बारशाला. साडी चोळी गोनाईला, आंगड टोपड बाळाला. बघा, नामदेवाला मुलगा झाला आणि देवाने स्वतः इथं त्याला आंगडं टोपडं आणलं. नामदेवाची गरिबी होती आणि नामदेवाच्या घरी बारसं केलं देवानी स्वतः. आणि मग नामदेवाला मुलगा झाल्यानंतर नामदेव भक्तीमध्ये मग्न होता. आणि बघा, कोणतंच काम करत नव्हता, येऊन जाऊन देवाची भक्ती. आणि मग नामदेवाच्या घरी गरिबी आली आणि नामदेवाची बायको देवाला शिव्या द्यायची, नामदेवाला शिव्या द्यायची. घरात काही नाही आणलं का त्याची बायको त्याला शिव्याच देते. काय, कारण तिला आयतं लागतं ना घरात आणायला. आणि मग देवाना एक याचं रूप घेतलं, ब्राह्मणाचं रूप घेतलं. आणि नामदेवाच्या घरी सोन्याच्या गोण्या भरून आणल्या. आणि मग त्यांनी सांगितलं, मी नामदेवाचा मित्र आहे, बालपणीचा मित्र. आणि केशव शेठ आणि नामदेवाला ते दिलं. नामदेव जेव्हा घरात आला तो बघतो का सगळं भरलेलं आहे. आणि मग हे कोणी दिलं. मग जनाबाईनं सांगितलं का हा तुमचा मित्र होता आणि त्याने हे आणून दिलं. बघा, नामदेवानं ते होतं आणलेलं ते आज सगळं वाटून दिलं ब्राह्मणांना, काहीच ठेवलं नाही. आणि आज आपण काय करतो, नुसतं घरात भरून ठेवतो, आपण कोणाला देत नाही. जो कोणाला देत नाही तो पुढच्या जन्माने कोण होतो, भिकारी होतो. आणि मग लोकांपाशी हात पसरतो, माझ्यापाशी सगळं होतं पण मी कोणाला दिलं नाही, त्याचं प्रायश्चित मी भोगू राहिलो. म्हणून जगा आणि जगू द्या, तूही खाय आणि त्याला दे, ही भारतीय संस्कृती आहे. आणि मग नामदेवाला गरिबी काढली. आणि मग नामदेवाच्या घरी काय झालं, कोण आलं, संत आले. आणि संत आल्यानंतर ज्ञानदेव, सोपानकाका, मुक्ताबाई आणि नामदेवाच्या तो पाया पडला नाही. कोण, नामदेव ज्ञानदेवाच्या. आणि त्यावेळेला नामदेव कोण होता, भगवंताचा अवतार होता. पण त्याला माहीत नाही देव फक्त पंढरीच्या विठ्ठलाचं आहे. नामदेवा ज्ञानेश्वरा देव नाही. आजही आपण काय करतो, देव पाहतो. देव कुठे, आपल्या हृदयात आहे. देव कुठे, आईबापात आहे. चंद्र, सूर्य, हवा, अग्नी, पाणी, निसर्गात देव आहे, प्राणीमात्रात देव आहे. आणि अशी ही देवाची व्याख्या त्याला समजेल नव्हती. आणि मग मुक्ताबाईने सांगितलं, हा कोराच आहे, याचं मडकं कच्चं आहे. मग मडकं कसं तपासायचं. तिनं काय केलं, गोरोबाच्या घरी होते ते. आणि ती गोरोबाची थापटी घेतली आणि प्रत्येकाच्या डोक्यात मारायला लागली. नामदेवाच्या डोक्यात जेव्हा मारायला गेली तेव्हा नामदेवाला राग आला. आणि त्यानं सांगितलं, तू नामदेव कोराच आहे. आणि मग नामदेव भगवंतापाशी गेला. भगवंताला सांगितलं का बा, मला मुक्ताबाई कोरा म्हणली, मी कसं काय कोरा. बरोबर आहे म्हण, तू गुरु नाही केला, मग मी गुरु कोण करू. म्हण, जा मंदिरामध्ये एक माणूस झोपलेला आहे आणि त्याला गुरु कर. बघा, विसोबा खेचर शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून टोपला होता आणि हात इथं गेला. काय बा गुरु मला करायचा. मग त्यांनी सांगितलं का माझे पाय मला उचलते नाही, जिडं नसल काही देव तिथं ठेव. त्याला सगळ्या जिकडं तिकडं देव दिसू लागला. आणि मग त्या विसोबा खेचरला नामदेवानं गुरु केलं. आणि मग खरंच याला कळलं का नाही. आणि देवाने त्याची भाकरी पळवली. जेव्हा नामदेव तुपाची वाटी घेऊन देवा मागं धावला, देवा हे याला तूप नाही लावलं हे तुझं पोट दुखल म्हणून. बघा, भगवंत हा सगळ्या ठिकाणी आहे हे कोणाला कळलं. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, आणू रेणू थोकडा तुका आकाशा एवढा. भगवंत
सगळ्या व्यापी भरलेलं आहे. प्राणीमात्रात भगवंत आहे, निसर्गात भगवंत आहे. आणि आज आपण फक्त दगडात देव पाहतो काय. आणि मग एक अभंग आहे, सोन्याचा देव त्याला चोराच भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीच भेव, दगडाचा देव त्याला वडराचा भेव, मनी नाही भाव देवा मला पाव, देव आशाने पावत नाही रे देव, बाजारचा भाजीपाला नाही रे. अरे देवाला काय लागते, फक्त भावभक्ती लागते. आणि संतांनी काय केलं, भावभक्ती केलं. आणि मग नामदेव मग कुठं गेला, पंजाबमध्ये गेला. पंजाबमध्ये गेल्यानंतर तिथं कीर्तन करत होता. आणि मग त्याला काय काय सांगितलं का, तुला इथं मराठी माणूस आहे आणि तो कुठं पंजाबमध्ये गेला, बघा दुसऱ्या देशामध्ये त्याला चान्स देतील का. आणि मग नामदेवाला सांगितलं तू पाठीमागं जा. आणि नामदेवांना पाठीमागं कीर्तन केलं. देवा नामदेवाच्या कीर्तनामध्ये, नामदेव कीर्तन करीते ते नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा पितांबर गळला. बघा देवाला नाचायला लागतं, देवाला भान नाही राहिलं. जनी म्हणे सावध होई, आणि नामदेवाचा पितांबर देवाचा पितांबर गळला. आणि मग त्याला सावध केलं जनाबाईंनी. आणि मग फिरविले देऊळ. देवाचं तोंड पूर्वेकडं होतं, ते पश्चिमेकडे झालं. आजही तिथं ते देऊळ पश्चिमेकडे देऊळ आहे. आणि एक दिवस संत मंडळी तहान लागली आणि त्याने योग मायेनं पाणी काढलं. नामदेवानं सांगितलं मला गरज नाही, भगवंताला गरज असेल तर तो पाणी देईल. आजही तिथं ती विहिरीचं पाणी वाहत आहे काय, नामदेवाची. बघा एक गाय मिली होती. आणि मग नामदेवाची कीर्ती जेव्हा पसरली तेव्हा राजानं सांगितलं हा जर खरंच भक्त असेल ते गाय जिवंत करील. बघा भगवंताचा धावा केला आणि नामदेवांना मरेल गाय जिवंत केली. तर भगवान नामदेवाच्या चरित्रातून काय सांगितलं आहे, तर देव हा सगळं व्यापी भरलेला आहे हे शिकायला मिळतं. आणि त्यागाची भक्ती, मला काही नको आहे. आणि तो त्यांनी नामदेव कुठं गेला, पंजाबमध्ये गेला. आणि पंजाबमध्ये आज त्यांना देवाचे विचार सांगितले. तर म्हणून देवाचं काम काय आहे, स्वतः देवाचं नाव घेणं आणि त्याचं नाव दुसऱ्याला सांगणं, हे देवाचं काम आहे. तर आपण स्वतः देवाचं नाव घ्या आणि आपले विचार, देवाचे विचार दुसऱ्याला सांगा, हीच खरी देवाची भक्ती. जय भैरवनाथ. हे जर आपला पटला असेल तर हे आपण एक क्लिक करा. भैरवनाथ महाराज की जय.